अरे वा, कुठे गेला होतात? हा, जेवण तसं अर्धवट सोडून गेलाय. नाही आजोबा, ऍक्च्युली बाहेर थोडं खाणं झालंय म्हणून भूक नाहीये. तुम्हाला काही हवंय का अजून? मला थोडी माहिती हवी. देशील? कशाबद्दल? तुझ्याकडनं नकोय, त्याच्याकडनं हवी आहे. मला त्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. काय रे? हो, विचारा ना. तू मला सांगितलंस की तो चप्पल चोर बाहेर गेलाय म्हणून अभिज किचन तू चालवतोस. आता चालवतोस म्हणजे एक्झॅक्टली काय करतो? रेस्टॉरंटमध्ये करायला लागतात ती सगळी कामं करतो आजोबा. अरे वा, हॉटेल व्यवसायात एवढा इंटरेस्ट निर्माण झाला कधीपासून? का नोकरी व्यवसाय सोडून हा धंदा करायला लागलास? आला इंटरेस्ट आपणच, म्हणून करतोय काहीतरी. मला कल्पना नव्हती या व्यवसायामध्ये तुला एवढा इंटरेस्ट आहे म्हणून. हो, म्हणजे प्रयत्न करतोय आजोबा. आणि मी एकटा नाहीये, इनफॅक्ट शुभ्रा सुद्धा करते माझ्या बरोबर प्रयत्न. नाही, पण हॉटेल दुसरंच आहे हे लक्षात येतं का तुमच्या? म्हणजे जबाबदारी मोठी आहे. काय कळतंय का तुला? हो आजोबा. नुसतं हो म्हणून माझा विश्वास बसणार नाही. एक तर त्या चप्पल चोरला काडीची अक्कल नाही, त्याने तुझ्यासारख्या अनुभवशून्य माणसावर सगळी जबाबदारी सोडली. त्यांनी जरा तरी विचार करायला पाहिजे होता की आपण ज्या माणसावर जबाबदारी सोपवतोय तो माणूस जबाबदारी पेलू शकेल का नाही. बघितलंच नाही त्यांनी. ते काय नाही, मला जोपर्यंत तू हॉटेल व्यवस्थित सांभाळतोय हे कळणार नाही तोपर्यंत मी स्वतः त्या हॉटेलवर लक्ष ठेवणार. हो, ठीक आहे. ठीक आहे म्हणून चालणार नाही. आज संध्याकाळचा नाश्ता तू करायचा आहेस. तो जर नाश्ता व्यवस्थित झाला तर माझी खात्री वाटेल की तू हॉटेल व्यवस्थित सांभाळशील. पण तो नाश्ता जर व्यवस्थित झाला नाही तर गाठ माझ्याशी. कळलं? पुढचं काय करायचं ते मी ठरवेन. चला, नाश्त्यात तयारी लागा. ऐक ना, मी हे बघ आसावरी, मी तुला सांगतो. तुला आसावरी ऐक माझं, तू जरा आसावरी दार उघड. आसावरी, हे बघ तू चिडू नकोस, मी तुला सगळं सांगतो नीट. आसावरी ऐक ना जरा. दादा, रागात काय करून तर गेणार नाहीत ना वहिनी? नाही, तसं काही कळलं नाही. ती आसावरी, आसावरी, अगं असं काय करतेस तू? दार उघड ना. बॉस, काय झालं? अरे बघ नाही, दारच उघडत नाहीये. वहिनी असं काय करताय? दरवाजा उघडा ना. असं काय करतेस ग? केवढं टेन्शन आलं होतं बाहेर मला. वहिनी, ऑल ओके ना? काय झालं? वहिनीनो, तुम्हाला चक्कर बी करता आली नाही ना? थँक्यू, तुम्ही सगळे मदतीला आलात माझ्या. मी बोलतो आता तिच्याशी. चला बाहेर चला. ऑल आउट. चला बस. चला. काय रे कोंबडीच्या, किती वेळ झाला का नाही अजून? आलो आजोबा. हे काय? पोहे. पोहे म्हणायचे याला? आता माझी पूर्ण खात्री पटली की त्या हॉटेलला तू टाळं लावणार.
मला तत्परतेनं हॉटेलकडे घेऊन चल. मला बघायचंच होतं हॉटेल कसं चालवतोस. अरे हे बघून मला काळजीच वाटायला लागली. त्या चप्पल चोराचं कसं होणार. चल 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 अजिबात थांबू नको. चल तिकडा. आजोबा 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 घ्या, काढा घेताय ना, बरं वाटेल. हाय ग, मला बरंच बरं वाटतंय. घसा पार सोलोटून निघाला होता माझा. आता जरा आराम करा. हो या हळू सावकाश. तुम्हाला आणखी काही नको आहे ना आजोबा. नाही काय नको आता काय नको. झोपा. हो. आजोबा मी पाय चेपून देऊ तुमचे. पाय चेपून देऊ. चेप चेप चेप. हाय. अगं काय झालं, तुम्ही काही कळवलंच नाहीत मला. काय कळवायचं होतं? अगं बाबा कसे आहेत, त्यांची तब्येत कशी आहे, कळवणार होतात ना तुम्ही. काय झालंय आजोबांना? अगं काय झालं होतं म्हणजे बाबांना खोकला लागला होता, केवढी ढास लागली होती त्यांना. सोहमनी काढा कसा करायचा हे विचारायला फोन केला होता मला. आई मी एक मिनिट थांबा आई. आई तुम्ही काळजी करू नका, आजोबांना शांत झोप लागली आहे. चल बरं झालं बाई. मी करते नंतर फोन तुम्हाला. हो हो बाळा, ठीक आहे. सोहम सोहम नको उठू त्याला. रात्रभर जागा बिचारा. झोपू दे त्याला. आजोबा तुम्हाला खोकला कसा झाला? खोटंच ठाव काय कसं काय झालं काय कळत नाही. शेंगदाण्याच्या लाडूने तर झाला नाही, कारण तुम्ही ते खाल्लेच नव्हते. नाही काय काय काही होऊ शकतं आपल्यात. मला नाही वाटत आहे आश्चर्य. डस्टबिन मध्ये रिकामा आईस्क्रीमचा बॉक्स आला तेव्हाच मला कळलं. आई तुमची सगळी पथ्य पाळतात ते बरोबर करतात, नाहीतर लहान मुलांसारखे वागता तुम्ही. सॉरी, मला माफ कर. माफ. बघा परत खरंच असं करणार नाही आहात तुम्ही. आईना नाव सांगेन नाही तर. उठणारात का? आवरून घेता आता? मी काढा बनवते तुमच्यासाठी. कर. मी काही मदत करू?
तू उठवायचं होतंस ना मला. शुभ्रा, काय ग, काय झालंय? बोल ना, काय झालंय? मग घरात आसोबा आहे. असू देत. ओके, काय झालंय सांगशील मला? आज मला माझं सोहम परत मिळालंय आणि आता मी त्याला कधीच सोडणार नाही. एक लाडू झेलू बाई, दोन लाडू झेलू, तीन लाडू झेलू बाई, चार. अहो 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 काय करताय तुम्ही, काय करताय? अहो असं काय करताय? मला ते देवासमोर ठेवायचेत लाडू. खाऊन बघत होतो, म्हणजे कसा झालाय ते कळलंच. नैवेद्य दाखवायच्या आधी तुम्ही ना जाऊन एक पतंग घेऊन या. पतंग कशाला? मी ना आपल्या चाळीत न संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवायची स्पर्धा आहे, त्यात तुमचं नाव नोंदवलंय. तुम्ही त्या स्पर्धेत भाग घ्यायचा आणि ती स्पर्धा जिंकून दाखवायची. का नाव नोंदवलंस तू माझं? आता जॉब सोडून मी काय पतंग उडवायची प्रॅक्टिस करू का? अगं मला जॉब आहे, तुला अन्नपूर्ण आहे. हे लहान मुलांचा खेळ लहान मुलांना खेळू दे, आपण लांबून मजा बघूया मस्त. अहो मग त्या मुलीला धडा कसा शिकवता येणार? किती भांडली माझ्याशी ती. कोण मुलगी? अहो आपल्या चाळीत एक नवीन जोडपं आलंय आणि ती मुलगी म्हणत होती की तिचा नवरा सर्वात चांगला पतंग उडवतो, अगदी तो स्मार्ट आहे, ऋतिक रोशन सारखा. मी म्हटलं माझाही नवरा खूप छान पतंग उडवतो. त्यावेळी ती मला म्हणाली त्यांना काय येणार आहे, माझ्या नवऱ्याला कोणीच हरवू शकत नाही. मी म्हटलं माझ्याही नवऱ्याला कोणी हरवू शकत नाही. हसायला लागली, त्याच्यावर चेष्टा केली त्याने तुमची. तुझ्याशी भांडली ती? हो ना. चल दाखव कुठे ती, बघतोस तिच्याकडे. नाही नाही, आपण काय करायचं, या स्पर्धेत भाग घ्यायचा आणि तुम्ही ती स्पर्धा जिंकून दाखवायची. तू म्हणतेस ते बरोबर आहे. स्पर्धेत भाग घ्यायचा आणि जिंकूनच दाखवायचं. हो जाए इस बात पे एक एक लाडू देवा पुढे ठेवायचे आधी. सोहम, सोहम, हे बघ मी काय आणलंय. सोहम, 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 चला संक्रांतीचा पतंग उडवायला जाऊया. ओ माय गॉड, सोहम, हे काय आहे सगळं? लाडू बनवतोय. ऑफकोर्स, पण तू का करतोय? अरे मी केले असते ना. आई असताना आई बनवायची, आता ती नाहीये तर मी म्हटलं मी बनवतो. ओके, पण तुला हे इतकं सगळं कसं जमलं? इंटरनेटवर बघून. आणि आई बनवायची ना तेव्हा पण बघायचो मी. आईकडे हट्ट करायचो, लाडू मागत राहायचो आणि ती मला असे गरम गरम लाडू बनवून द्यायची. तिला किती चटके बसत असतील याची जाणीव मला आज झाली. बघू तरी माझ्या नवऱ्याने लाडू बनवलाय कसा. शुभ्रा, काय रे? काही नाही. मग खाऊ मी? ऐक ते तोंडावर दिसतंय तुझ्या, पहिला लाडू आईनी खावा अशी इच्छा आहे ना तुझी? ऍक्च्युली मला तेच म्हणायचं होतं. ते चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या. शुभ्रा ऐक ना, हे लाडू मी दिले असते आईला, पण उगाच मी दिले तर तिला त्रास होईल, म्हणजे तिला नाही आवडणार. सो मी असा विचार करत होतो, तू नेऊन देशील का आईला? नाही, लाडू बनवलेत कोणी? तू बनवलेस ना, मग तूच द्यायचेस. मी तुझ्या बरोबर येईन, आपण दोघं जाऊया, खूप बरं वाटेल त्यांना. नक्की? ऑफकोर्स. अरे हात भाजून घेतोय, सोड बरं, पाण्याखाली हात धर, बाकीचे लाडू आता मी वळते. ये इकडे. And competition starts. One member उडविंग पतंग
and another member पकडींग फिरकी. कपल हू काही शेवटपर्यंत फ्लाइंग इन द स्काय विन द मॅच. पतंग उडवेंग. हुर्रे हुर्रे. 1 2 3 स्टार्ट. अहो ऑल द बेस्ट. तुला पण. मधू ढिंदे ढिंदे ढिंदे. अहो घ्या की, या बाजूला घ्या. बस. बॉस विन आय विन. तुझ्याकडे पतंग आहे ना, मग तुला जिंकायचं नाही का? तुम्ही दोघं पण नाही, आम्हीच जिंकणार. काय हो? अहो सांभाळू ना. हो हो हो. असंच पाहिजे. मॅडी ताईची पतंग काय उडेस ना. बॉस कापा कापा बॉस. अहो कापा कापा सोड, 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 सोड. कापा ढील सोड, त्याची ढील सोड. पतंग. बॉस आता आपण तिघेच राहिलोय. येस. बॉस तुम्ही जिंकले पाहिजे. हा अहो पहिले ना या मंग्याची पतंग कापा, नाहीतर हा त्यांना साथ देईल आणि आपल्याला जिंकू पण देणार नाही. तुम्ही कापा त्याची पतंग. मंग्या बघ तिकडे. सोहम सोहम काय होते? उठ. चिमटा काढ मला. हा आज दिवसा चंद्र कसा काय उगवला? ऐक. घाबरले ना मी. हात सोड माझा. मग मी कशी दिसते सांग. सांगू. माझ्या डोळ्यात बघ, ते कधीच खोटं नाही बोलणार. बघ काय दिसते. खूप सारं प्रेम आणि मी. काहीतरी मिसिंग आहे ना. हे घालून तू आणखी छान दिसशील. शुभ्रा ऐक ना, तू म्हणाली होतीस ना, तू मला माफ केलंस की तू मंगळसूत्र घालणार म्हणून. तुला नाही माहिती का या दिवसाची मी किती वाट बघितलीये. केलंस ना मला आता माफ. घाल नाही मंगळसूत्र. मी नाही घालणार. मी कसं घालणार? ते तू माझ्या गळ्यात घालायला हवंस ना. अरे हो, हळूहळू.
थँक्यू शुभ्रा. शुभ्रा, मी तुला प्रॉमिस करतो मी अशी चूक परत कधीच नाही करणार. आणि जर का मी चुकलो ना तर मला तुझ्याकडनं पण एक प्रॉमिस हवंय. तू माझ्यावर ओरड, तू चीड, तू रागव, काही कर, तू हे मंगळसूत्र परत गळ्यातनं कधीच नाही काढणार. देशील मला प्रॉमिस? प्रॉमिस. कधीच नाही काढणार. थँक्यू. शुभ्रासारखी सून शोधून सापडायची नाही. हो ना, सासू इकडे नाहीये पण हळदी कुंकू वगैरे सगळं करते. आणि आसावरी जे करायच्या ना गोष्टी त्या सगळ्या अगदी शुभ्रा करते. खरंय, यात ना दोघींचं एकमेकींबद्दलचं प्रेम दिसून येत आहे. अशा सासू सुना शोधून सापडणार नाही. हो, हे बाकी खरं. काय इतक्या नटून थटून कुठे निघाला? अगं कुठे काय, हळदी कुंकूला तू पण येतेस ना. कोणाकडे? अगं शुभ्राकडे. तुम्ही तिच्याकडे हळदी कुंकवाला चाललाय आणि तुम्ही माझ्याकडे हळदी कुंकवाला येत नाही आहात. अगं पण तू कुठे सांगितलंस तुझ्याकडे हळदी कुंकू आहे ते? अगं ते सांगायला काय हवं? तुम्हाला माहितीये ना, दरवर्षी माझ्याकडे संक्रांतीचं हळदी कुंकू असतं. चला ग, मी सगळ्यांसाठी पावभाजी मागवून ठेवली. आणि हा वाण म्हणून मी सगळ्यांना नवीन मिक्सर देणार आहे. मी काय म्हणते, आपण अगोदर प्रज्ञाकडे जाऊया का? हो चालेल ना. शुभ्राकडे आपण नंतर जाऊ. हा चल, आम्ही येतो. शुभ्रा, आता तुझ्याकडे हळदी कुंकू कसं होतं तेच बघते मी. चला. बोल, झालं तुझं येऊन यायला? नाही सोहम, मी आज रात्र इथेच थांबू का? का? ऍक्च्युली सर आणि आई खूप आग्रह करतायत. यार मी मिस करीन तुला. बरं ठीक आहे, तू राहा, मी करीन मॅनेज. त्यात काय एवढं? अरे आजोबा आहेत ना घरी. आजोबा तुझ्याशी नाही करमणार ग. सर आणि आई खूप आग्रह करतायत. ओके ठीक आहे, राहा तू. सोम्या, अरे कोंबडीच्या शुभ्रा आली का? मला भूक लागलीये, तिला म्हणा मस्त झणझणीत झुणका भाकर बनव. ऐकलंस तू? आता आजोबांना झुणका भाकर हवी आहे. अरे यार ते खूप त्रास देतील का? नको, तू तू इकडे ये, तू नको राहूस. नो, आता तर थांब तू घरीच आणि बनव आजोबांसाठी भाकऱ्या आणि छान झुणका पण बनव. अच्छा शुभ्रा ऐक, आय मिस यू. मी टू. शुभ्रा, आय लव्ह यू. काय हो, तू पण म्हण. चल ठेवते फोन. अगं बाय. ऐक, अरे कोंबडीच्या. हो आजोबा. आई 5 पडले. 5 ना, 1 मिनिट. 1 2 3 4 5. नाही थांबा थांबा, मी अजून चालवलेली नाहीये सोंगटी. 1 मिनिट थांबा. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. खेळ. आई 2 पडलेत.
असं काय तुमच्या दोघांच्या बघा ना सगळ्या सोंगट्या बाहेर आहेत, माझ्या अजून 2 सोंगट्या घरात आहेत. हे शुभ्रा माझ्या सोंगटीला मारू नकोस बघ, तुला शपथ आहे माझी. अरे अरे याला काय अर्थ आहे, शपथा कसल्या घालताय? अहो काय नाही ग शुभ्रा, पाठव तिची सोंगटी परत घरात. घ्या. कशी गुणाची आहे ग माझी बाळती. काय कौतुक सोहळे चालले आहेत. अरे तुम्ही दोघी मिळून मला हरवताय त्याचं काय? त्यापेक्षा तुम्ही एकत्रच का नाही खेळत? मला काय एकटं पाडताय? आता ना हा गेम मी घरी येऊन जाणार आहे आणि आजोबाणी सोम बरोबर खेळणार आहेत. मज्जा येईल त्यांना पण. हो का? मग घरी जाऊन कोणाबरोबर टीम करणार? सोहम बरोबर की आजोबांबरोबर? हल्ली खूप छान वागतो सोहम माझ्याशी. म्हणजे त्याने हे मंगळसूत्र पण खूप प्रेमाने घातलं माहितीये माझ्या गळ्यात. छान बोलला माझ्याशी. ते लाडू सुद्धा त्याने एकट्याने बनवले होते. हा बिचारा थोडे दगडासारखे झाले होते, पण त्याने खूप मनापासून प्रयत्न केला होता. आसावरी ऐकतेस ना? घे तुझा डावे. त्या दिवशी आजोबांनी त्याला पोहे करायला सांगितले होते माहितीये. बिचारा एवढा गोंधळून गेला होता, पण मस्त केले त्याने. आजोबांचं सगळं ऐकतो, त्यांची सगळी कामं करतो. सर अभिज किचन मध्ये सुद्धा तुम्हाला माहितीये का तो किती नीट लक्ष देतो. तो खूप खूप जास्त रिस्पॉन्सिबल बनलाय आता. सगळं छान चाललंय. आता फक्त एकाच गोष्टीची उणीव आहे, तुम्ही दोघं त्या घरात नाही आहात. दोन 1 2. आणि आई ऐका ना, तो ना आज आजोबांसाठी झुणका भाकरी बनवणार आहे. मला वाटतं शुभ्रा तुम्ही दोघं ना नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडताय. खरंच किती आनंदात आहे शुभ्रा. नेहमी अशीच आनंदात राहा. तुझ्यानं सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. हो आई, आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. शुभ्रा उद्या आमची अॅनिव्हर्सरी आहे. दत्ताजींची आणि आसावरीची भेट घडवून आणायला उद्याचा दिवस बेस्ट आहे. आणि मलाही असं झालंय ना, कधी एकदा भेटतो दत्ताजींना. आजोबांनाही सांगावं लागेलच. त्यांना तरी किती दिवस आपण तुम्ही सिमल्यात आहात हे सांगणार आहोत. खरं काहीतरी सांगावं लागणारच ना त्यांना. खूप आठवण येते हो त्यांनाही तुमची. हो, आता भेट झाल्यावर आम्ही सिमल्याहून परत आलो असंच सांगावं लागणार. आपण लाख सांगू, पण आईंचं खूप टेन्शन येत आहे. त्या आजोबांची खोटं नाही बोलू शकणार. म्हणजे खरं तर त्या आजोबांची खोटं बोलणारच नाहीत. तिला बोलावं तर लागेल, दुसरा पर्याय नाहीये तिच्याकडे. सर समजवा ना तुम्ही आईंना. त्यांना सांगा की हे आपण आजोबांसाठी केलंय. त्यांना कळलं तर धक्का बसेल त्यांना. मी सांगतो तिला. शुभ्रा खास बाबांसाठी करून घेतलं होतं. हो बरं, निघून या आता. मी सोडू का तुला घरापर्यंत? नाही नाही, मी जाईन ना. कळवते पोचल्यावर. बाय बाय. बाय. मी नमस्कार करते तुम्हाला. अगं कशाला. सुखी राहा बाळा. सुखी राहा. चला येते. बाय बाय. नीट जा. हो सांभाळून ग बाळा. दत्ता तो कारखानी जो गावाला गेलाय ना कोरोनाच्या भीतीने, तो अजून आलेलाच नाहीये. अरे फोन करायला भीतो. त्याला वाटतं फोन करून कोरोना होईल का काय. ससा आहे कारखान्यामध्ये. ससा आहे, भित्रा ससा. हा, अंगावर पान पडलं ना झाडाचं तरी आभाळ पडल्यासारखं पळापळ करायला लागतो तो. शुभ्रा आली काय?
चला आवरा रे, पटापटा पटापटा आवरा, चला चला. कारखानीच तसा. आणि तू कोण? घाबरलास ना शुभ्रा आली म्हटल्यावर? अरे सीन आहे सीन, कधी लचका तोडून सांगता येत नाही. आवरा पटापटा आवरा, नाही तर खाऊन राहिले आपल्याला. चला एक ग्लास ठेव तिकडे, तिकडे बाटल्या ठेव. बाटल्या घे आधी, बाटल्या घे. दोघही घरात आहात, एक जण दरवाजा उघडायला येत नाहीये. काय सोहम? काय आहे हे सगळं आणि कोणी केलंय? आपल्याकडे दुसरं कोण आहे? एकच माणूस. नाही म्हणायचं डेअरिंग नाही त्याचं. एक दिवस मी बाहेर गेले नाही तर घराची ही अवस्था करून ठेवली आहे सगळ्यांनी. काय रे, माफ करून टाक त्याला. गरीब बिचारा भोळा माणूस आहे, माफ करून टाक. हे बरं आहे, तो तुमचा नातू आहे म्हटल्यावर त्याला माफ करायचं. आणि हेच जर तुमच्या नात सुनेने केलं असतं तर माफ केलं असतात का? आपण विचार केला असता नाही करत जाते, विचार केला असता आपण. हो केलं सुद्धा असतं. सोहम, काय आहे हे सगळं? किती पसारा करून ठेवलायस तू? कोण आवरणार आहे आता? आपण आवरूया ना नंतर. आपण नाही, तू. गेली विकेट. आणि तुझ्या बरोबर ज्यांनी ज्यांनी पिझ्झा खाल्लाय त्या सगळ्यांनी हे आवरायचंय. कारण मी आता काहीच करणार नाहीये. मी किचन मध्ये जाणार आणि स्वयंपाक करणार आहे. त्यामुळे इथे ज्यांनी ज्यांनी पिझ्झा खाल्लाय त्यांनी ते सगळे टिश्यू पेपर्स, पायाखाली पडलेले कागदाचे बोळे, हे सगळं आवरून टाकायचंय. तुमची पार्टी मला महागात पडली आजोबा. केलंच ना, आता भोग कर्माचे फळ भोग आपल्या. सोहम, मी असं म्हणाले की तुझ्या बरोबर ज्यांनी ज्यांनी पिझ्झा खाल्लाय त्या सगळ्यांनी सुद्धा आवरायचंय. अपराधी उठला, सच्चा बाण. अरे चालला कुठं जोडी घेऊन? अरे अरे हे बघ दत्ता, आसावरी असती ना तर नक्की थांबलो असतो. काय आहे, तिने बिचारीनी जे जे पाहिजे ते आणून दिलं असतं. शुभ्राच्या राज्यात नको रे बाबा. हे आसावरी आली ना शिमल्याहून की येतो मी. जरा काम आहेत मला. मी काय काम आहेत काका? काय एक काहीतरी महत्वाचं काम आठवलंय मला. दत्ता, तू पिझ्झा खाल्ला, आता करून घ्या तू लवकर सगळं. तू भेटच मला पुढच्या वेळेला.